ई पीक पाहणीसाठी निलंगा तालुक्यातील जाऊ या गावात गेले असता येथील शेतकऱ्यांना शेतात जायचा रस्ता पावसाने पाणीमय झाला आहे। याच पाण्यातून रस्ता ओलांडून त्यांना शेतात जावे लागते। चिखलमय म्हणावं का पाणीमय काही समजत नव्हते, तरी आम्ही कसेबसे हा रस्ता ओलांडून पीक पाहणीसाठी शेतात प्रवेश करत या पाण्यातूनच पुढे चालत राहिलो। आज ही एक शेतकऱ्याची नाही तर कित्येक शेतकऱ्याची पावसाने झालेली दुरावस्था आहे। पावसाने भरपूर शेतकऱ्यांचे अगणित नुकसान झाले आहे। यामध्ये महत्त्वाचे पीक असलेले सोयाबीन, तूर, मूग, उडीद या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। प्रशासनाकडून नुकसान भरपाईची मदतीची हमी दिली जात आहे। योग्य ते पंचनामे करून कारवाई करून शेतकऱ्यांबरोबर न्याय होईल अशी अपेक्षा शेतकरी व अधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडून आस लावून बसलेले आहेत। आपण पाहू शकतो, पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांना शेतात जायला रस्तासुद्धा राहत नाही। त्यांच्या शेतामध्ये पाणी साचते आणि याच साचलेल्या पाण्यातून त्यांना या चिखलातून या दलदलमधून जीव मुठीत घेऊन शेतामध्ये प्रवेश करावा लागतो। उन्हाळ्याचे कडकडीत ऊन असो, पावसाचे दडदडीत पाऊस असो अथवा हिवाळ्याचा गरगरीत गारवा असो, तीन ऋतूमध्ये शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन आपल्यासारख्या कित्येक परिवाराची उपजीविका भागवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात परिश्रम करावेच लागते। रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम फक्त शहरात राहणाऱ्या लोकांनाच नाही तर शेतात वावरणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा आहे, इथे आपल्याला दिसून येते। सरकार शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करते, ह्या रस्त्याची योजना, त्या रस्त्याची योजना, परंतु त्या योजनेचा लाभ कितपत शेतकऱ्यांना मिळत आहे याची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला पाहिजे। टुडे इंडिया न्यूज़ को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलिए।